मी कोणाच्या शिवाय सुद्धा राहू शकतो किंवा कोणी माझ्या लाईफमध्ये नसेल तरी मी समाधानी राहू शकतो. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ही गुड साईन आहे, कारण आपण स्वतःला आवडायला लागलोय आणि आपली स्वतःची कंपनी आपण एन्जॉय करायला लागलोय आणि हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. सो हाय, मी ऋतुजा आणि आज आपण बघणार आहे असे 4 साईन जे दाखवतील की आपण स्वतःला आवडायला लागलोय आणि आपली स्वतःची कंपनी आपण एन्जॉय करतो. तर पहिलं साईन आहे ते म्हणजे जरी आपण अलोन असलो म्हणजे एकटे असलो तरी आपण ते एन्जॉय करत असेल तेव्हा आपल्याला खूप पीसफुल वाटतं. म्हणजे जेव्हा आपण एकटं असेल तेव्हा आपल्याला चांगलं वाटत असेल तर हे साईन आहे की आपल्याला आपण स्वतः आवडायला लागलोय आणि स्वतःची आपल्याला व्हॅल्यू वाढत आहे. दुसरा साईन आहे ते म्हणजे आपण आपल्या हॅपीनेससाठी किंवा आपल्या आनंदासाठी इतरांच्यावरती डिपेंड नाहीये. म्हणजे आपल्याला आनंद व्हावा म्हणून आपण इतरांचा वेट करत बसत नाही की कुणीतरी मला अटेन्शन द्यावं किंवा कुणी मला चांगलं म्हणावं. तिसरं साईन आहे ते म्हणजे आपण कोणालाही कुठल्याही नात्याला फोर्स करत नाही की तू माझ्या लाईफमध्ये राहा किंवा तू मला पाहिजे आहेस. आपण त्याच्या पाठीमागे लागत नाही आणि जे नात्यांचं ओझं आहे ते आपण आपल्या मनावर घेण्याचं कमी केलंय. आणि चौथं साईन आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाशी आणि स्वतःशी खूप प्रामाणिक आहात. जे काही लाईफमध्ये घडते त्याला ॲक्सेप्ट करत असाल आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या स्वतःवरती पाडून घेत नसाल, त्यातून सोल्युशन काढत असाल तर दॅट इज फोर्थ साईन की आपण स्वतःला व्हॅल्यू द्यायला लागलो आहे. आणि जरी बाहेरून आपल्याला ॲक्सेप्टन्स नाही मिळाला तरी आपण नाराज होत नाहीये किंवा ते मला पाहिजे यासाठी आपण त्या गोष्टी मनात धरून ठेवत नाहीये. तर ह्या 4 साईन होत्या ज्या आपल्याला दाखवतील की हा, मी माझ्यामध्ये खुश आहे आणि माझ्या लाईफमध्ये जे काही चाललंय त्यामध्ये मी आनंदी आहे. स्वतःच्या कंपनीमध्ये राहणं म्हणजे हा पहिला आणि सुंदर टप्पा आहे. ह्या 4 साईन्स पैकी तुमच्यामध्ये कोणतं साईन आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.